सरांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. माननीय व्यासपीठ, मला हा कागद दिलेला, मी किती वेळ बोलायचं ह्याच्याविषयी पण मला कल्पना आहे, मी आपला अंत बघणार नाही, साधारण एक 10 मिनटं मी बोलेन. सर्वप्रथम तळवलकर मेमोरियल ट्रस्टतर्फे मला दिला जाणारा पुरस्कार, मला खूप त्याचा आनंद वाटतो आहे. आत्ता मी जी क्लिप बघितली तळवलकर सरांच्याविषयी, मला खूप छान वाटलं. त्यातलं परफेक्शनिस्ट ॲटिट्यूड, त्यांच्यातला शिक्षक, त्यांच्यातला इंजिनियर आणि हे सगळं. आणि मलाही माझ्याही समोर तसाच एक आदर्श पहिल्यापासून होता, अजूनही आहे. आणि म्हणून मग खरं म्हणजे मी अनेक वेळा मला लोक विचारतात की तुम्ही इतक्या विषयात कसं काय लिहिता. मी त्याचंच थोडंसं फक्त एक्सप्लेनेशन देणार आहे. तसं बोलण्यासारखे अनेक विषय आहेत, पण मला नेहमी विचारला जाणार हा प्रश्न आहे की हा उगीच दाखवतो की काय, किंवा आपल्याला खूप येतं आहे किंवा शोबाजी करतो की काय. तर तसलं काही नाही आहे, कारण मला खरं म्हणजे भयंकर काही येतं हा समज माझा नाहीच आहे. पहिली गोष्ट, मी विद्यार्थी म्हणूनच शिकतो आणि बऱ्यापैकी मी शिक्षक आहे, म्हणजे मला शिकवतं खरंच बऱ्यापैकी येतं असं मी समजत आहे. आणि ते सोपं करून कसं सांगता येईल, शक्यतोवर चुका न करता. आता सोपं करण्यामध्ये काही ठिकाणी एक तुम्हाला सिम्प्लिफाय करावं लागतं. तो जर जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी करताना तुम्हाला 4 डिमेन्शनल जॉमेट्री करावी लागते, ती आपण इमॅजिन करू शकत नाही कधीच. मी इमॅजिन करू शकणार नाही आपल्या. त्यामुळे तुम्ही एक उदाहरण मला द्यावं लागतं आणि ते बऱ्याच ठिकाणी दिलं जातं. अशा काही बारीक थिअरिटिकल कोणीतरी म्हणू शकेल अशा, तुम्ही सिम्प्लिस्टिक ज्याला म्हणू शकतो, अशा काही गोष्टी वापराव्या लागतात. पण तेवढ्या सोडल्या तर जनरली शक्यतोवर बिनचूक असावं आणि त्यानंतर लोकांनाच त्यातली बेसिक प्रिन्सिपल्स कळावीत. उद्देश एवढाच असतो की मी तुम्हाला एवढं सांगतो आहे, त्यानंतर आपण, मला शिकतानाही मजा आली, कदाचित तुम्हाला येईल आणि त्यानंतर आपण सगळे मिळून हे शिकू. आणि या सगळ्यामध्ये मला एक महत्त्वाचं प्रिन्सिपल असं वाटतं, म्हणजे जी माझी धारणा झाली ती सोलापूरच्या माझी वाढ जी झाली आणि IITमध्ये जी झाली त्याच्यामध्ये सगळं आहे. म्हणजे सोलापूरला आमच्या घरी म्हणजे भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, जसराज वगैरे घरी यायचे. बिंदा करंदीकर, पाडगावकर, बापट घरी होऊन त्यांचे काव्यवाचन घरी व्हायची. त्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्याच्या इतकंच किंवा ह्याच्यापेक्षाही चित्रकला, संगीत, साहित्य जास्त मोठं आहे हे मला मनावर बिंबवलं गेलं होतं. मी आज जी झपूर्जा लिहितो, आज जे गाण्यावर लिहितो, आज आणि इतर विषय इतक्या खोलवर त्याच्यामध्ये डुंबल्याशिवाय ते येणार नाही. ते आवड मनापासून आली पाहिजे. चला आता हे खपेल असं. आता मी 32 वर्ष ITत काढली, 23 वर्ष CEO होतो, हजारो लोकांच्या कंपन्या चालवल्या, म्हणजे 6 अमेरिकेत ऑफिसेस, 4 युरोपमध्ये, 2 जपानमध्ये, अशा कंपन्या चालवल्या. दर महिन्याला मला युरोप, अमेरिकेत जावं लागायचं. या सगळ्यामध्ये CEO कसे बनाल, पैसे कुठे गुंतवणूक काय असलं मला जमू शकेल ते खपतील पण पुस्तकं. मला वाटतं त्यात मला इंटरेस्ट नाही. फंडामेंटल जे आहे ह्युमन लाईफमध्ये, त्यात विज्ञान असेल, तंत्रज्ञान असेल, की माणसाच्या फॅकल्टीजमध्ये माणसाने जे तयार केलं याच्यात इकॉनॉमिक्स, सोशिओलॉजी, सायकॉलॉजी, मॅथमॅटिक्स, अनेक गोष्टी, हे कसं घडलं, त्याचा इतिहास कसा झाला, त्याचा मूळ कल्पना काय, कशा शोधल्या गेल्या, आणि आत्ता लेटेस्ट काय आहे, हे संबंध ट्रेस करायला मला मजा वाटते. ते शिकायला मजा वाटते. त्यातला संघर्ष मला आवडतो, त्यातले व्यक्तिमत्व आवडतात त्याच्यामधल्या, आणि ते सगळं एका गोष्टीच्या जवळपास रसाळ भाषेत सांगून त्यातली प्रिन्सिपल सांगावीत आणि लोकांना छानपैकी आपण शिकावं, आपणही शिकावं, असं त्यात हे असतं. आणि मुख्य म्हणजे मला शिकताना खूप आनंद होतो. आणि मी निर्लज्ज विद्यार्थी मी स्वतःला म्हणतो, किंवा मुलाखतीत सांगितलं होतं मी IBN लोकमतच्या निखिल वागडेच्या, की मी निर्लज्ज विद्यार्थी आहे. मला कोणतरी सांगितलं की परभणीच्या प्लॅटफॉर्मवर 1 वरती रात्री 10 वाजता फक्त दुसऱ्या गुरुवारी एक मनुष्य आहे, तो फक्त केन्सचं इकॉनॉमिक्स नीट समजावून सांगू शकतो, तो सगळ्यात चांगलं समजावून सांगू शकतो. तर आदल्या दिवशी मी न्यूयॉर्कहून आलो असेल, तर दुसऱ्या दिवशी गुरुवारी परभणीला त्या प्लॅटफॉर्मवर मी उभा असेल. म्हणजे हा त्यातला फरक आहे की मला खूप म्हणजे ते शिकायला मला फार मजा वाटते. आणि हे सगळे जे विषय आहेत त्यातलं कुतूहल महत्त्वाचं आहे. मला नेहमी वाटतं की माणूस, म्हणजे आता त्या क्लिपमध्ये मला माहीत नव्हतं क्लिप म्हणून, पण माणूस जो निर्माण झाला, माणसाचा इतिहास 1 लाख वर्षापूर्वीचा आहे, तर त्याच्यामध्ये तो निर्माण झाला तरी ढग गडगडत असणार, विजा चमकत असणार, भरती ओहोटी, चंद्र सूर्य मावळत उगवत असणार, ज्वालामुखी, भूकंप, मोठे प्राणी लहान खात असतात. हे सगळं चालू असताना माणसाने का असं होतं असा प्रश्न विचारला. तो विचारला नसता आता आपण सगळे आता हे बसलेलो होत ना, तर आपण गवत चरत असतो आत्ता. तर हे का हा प्रश्न. आणि आता काय झालं आहे मुलांचं, ते कुतूहल हा जो प्रकार आहे
आणि माणुसकी दोन्ही गोष्टी, हे माणसाला आणि प्राण्यांमध्ये फरक करणाऱ्या दोन गोष्टी, कुतूहल आणि माणूस, हेच जात चाललेलं आहे. तो कोणी प्रश्न विचारला तर येणार का परीक्षेला, हा पहिला प्रश्न पेरेंट्स आणि शिक्षक पहिल्यांदा विचारतात. आणि मला तर परीक्षा वगैरे फार महत्त्वाची वाटली नाही लकीली. मी बोर्डात 16 आलो, युनिव्हर्सिटीत पहिला आलो, पहिली तर IIT माझा गणितात एकही मार्क गेला नाही वगैरे, हा भाग सोडा. किंवा IITच्या एंट्रन्समध्ये 28 होतो. पण मुख्य काय झालं या सगळ्यामध्ये, कुतूहल फार माझं हे झालं. आणि मला आयुष्यामध्ये इतकी प्रचंड बुद्धिमान माणसं भेटली की मला स्वतःला जे खूप आपण हुशार होत वाटलं ते धाड करून मी जमिनीवर आलो. म्हणजे IITमध्ये माझ्यापेक्षा प्रचंड हुशार मुलं भेटली. TIFR, IIT आणि BISMचा ग्रुप जमला होता, प्रचंड हुशार. IIT एंट्रन्समध्ये पहिला आलेला, दुसरा आलेला, जगातल्या 50 मॅथमॅटिशियनपैकी एक वगैरे, अशी मंडळींचा एक ग्रुप जमला. आणि आमच्या चर्चा अनेक विषयावर चालायच्या. शेवटली 3 वर्ष आम्ही फक्त इकॉनॉमिक्स, सोशिओलॉजी, म्युझिक, सायकॉलॉजी याच्यावर चर्चा केल्या. म्हणजे 3 वर्ष इंजिनिअरिंग केलंच नाही. म्हणजे अत्रे म्हणायचं की त्या गाडीचे हॉर्न सोडून सगळे भाग वाजत होते, तसं मी इंजिनिअरिंग सोडून सगळं केलं 3 वर्षात. आणि खरोखर रात्री बेरात्री चर्चा चालायच्या. असंख्य पुस्तकं वाचलीच्या, वादविवाद, कारण हे सगळं ही परीक्षा आहे. आयुष्य म्हणजेच परीक्षा. हे जे कुतूहल आहे ते परीक्षेकरता अभ्यास वगैरे केला नाही. आणि त्यानंतरच तुम्हाला सांगतो, म्हणजे पटणीमध्ये नारायण मूर्तींनी पटणी सोडली आणि मी पटणी चालवली 11 वर्ष. मग सिंटेलचं मी मॅनेजमेंट 4 वर्ष आणि 4 वर्ष L&Tचं होतो. त्या पटणीच्या 11 वर्षात माझं ऑफिस बॉस्टनला होतं, केम्ब्रिजमध्ये, म्हणजे बॉस्टनच्या जवळ. आणि MIT शेजारची बिल्डिंग होती माझी, अमेरिकेतली MIT, त्यातली शेजारची बिल्डिंग. आणि तिथे मी आणि तिथलं 45 मिनटं चालत गेलं की हार्वर्ड यायचं. मी लंच टाईमला MITत जायचो, तेव्हा समोर 2 नोबेल लॉरेट, लिफ्टमध्ये आणखीन एक नोबेल लॉरेट. 45 मिनटं चालत गेलं की हार्वर्ड स्क्वेअरला संध्याकाळी कोणत्या रस्त्यावर गिटार वाजवत आहे, मस्त माणसं, वातावरण फार छान असतं. प्लॅटफॉर्म फुटपाथवरती चेस खेळत बसलेले आहेत. एक लांब दाढी वाढवलेला एक मनुष्य चेस खेळत बसला होता. मी सहज विचारलं, हा कोण आहे? अरे गेल्या वर्षी याला फिजिक्सचं नोबेल प्राईज मिळालं. असं तर असली म्हणजे. नंतर इंटरनेट ज्या प्रोटोकॉलवर लावून TCP/IP त्याचा शोध ज्याने लावला, विंटन सर, त्याच्याबरोबर मी 2 दिवस न्यूयॉर्कमध्ये, 2 दिवस ताजमहल मुंबईला. किंवा CK प्रल्हाद माझे मित्र होतं, पीटर ड्रकरला मी 2दा भेटलो, मायकेल पोर्टरचे सेमिनार्स अटेंड केले. हे जे सगळं प्रत्येक क्षेत्रात, किंवा आता सांगितलं गाण्यातले सुद्धा किशोरी भीमसेन, प्रत्येक क्षेत्रातली एवढी उच्च माणसं मी बघितली आहेत. रविशंकर अलीबरोबर, झकीरबरोबर प्रवास केला आहे, बोललो आहे, साहित्य. मला त्यामुळे आपण कोण आहे ते सातत्याने माहीत असतं. लोक म्हणतात तुम्ही एवढे साधे कसे, तर साधे मला, मी खरोखरच केवढं उच्च काय आहे ते मला माहीत असतं, म्हणून मी माझी पायरी ओळखून असतो. आणि म्हणून मला शिकावं लागतं बरंच. कित्येक गोष्टी मला कळत नाहीत. लोकांना उगीच फार दाखवतो वाटतं, उलटं आहे. मनात आपल्याला खूप शिकायचं असं असतं आणि आपल्याला काय गाठायचं ह्याची फार पातळी मोठी असते. आणि म्हणून मग मी वेगवेगळ्या ह्याच्यात शिकतो. आणि त्यामध्ये आता पुस्तकं खूप गेले. असं मुसाफिर 55,000, मनात 38,000 आणि बाकी 25,000 ते 30,000. म्हणजे कदाचित हे रेकॉर्ड असेल, पण मला त्या आकड्यांपेक्षा लोकांपर्यंत पोचणं जे आहे ना, म्हणजे मला शेकडो, हजारो SMS, ईमेल आणि फोन आलेले आहेत, खरं सांगतो मला. आणि त्यातले कित्येक जण, म्हणजे की ह्याच्यामुळे आयुष्य कसं बदललं आहे. अर्थातमुळे मला इकॉनॉमिक्स कळायला लागलं, मनातमुळे मला सायकॉलॉजी कळायला लागली, मला किमयाकारमुळे किंवा जिनियसमुळे मला विज्ञानाची आवड निर्माण झाली, त्या झपूर्जामुळे मला आता इंग्लिश लिटरेचरची आवड निर्माण झाली. मला कित्येक बुकशॉप सांगतात, झपूर्जा 3 सिरीज पुस्तकं लिहिली, 1200 पानात इंग्लिश वाङ्मयाचा इतिहास लिहिलेला मी. झपूर्जामुळे इंग्लिश साहित्याची पुस्तकं जायला लागली, असं पुण्यातले 2 दुकानदार म्हणतात, शेकड्यांनी जायला लागली ती. असं सगळं. तर वाचनाची आवड मला वाटतं मराठीमध्ये परत एकदा निर्माण करावी. मराठी ज्ञानभाषा होण्याकरता 1-2% तरी आपण त्याला कारणीभूत झालो तरी मला खूप समाधान वाटेल. आणि त्यामुळे बोर्डरूम मॅनेजमेंटवरती, नादवेद गाण्यावरती, किमयाकार विज्ञानावरती, अर्थात इकॉनॉमिक्सवरती, मनात सायकॉलॉजीवरती, गणिती हे गणितावरती, झपूर्जा 3 व्हॉल्यूम्स इंग्लिश लिटरेचरवरती, कॅनव्हास आहे चित्रशिल्पकलेवरती, जीनियस आहे पुन्हा आहे. आणि आता आणखीन बरेच 8-10 मोठे प्रोजेक्ट्स माझ्या डोक्यात आहेत. मला असं वाटतं की म्हणजे मी 3 आणि 4 कोटीचे शेवटी CEOच्या ऑफर सोडून मी लेखक झालो गेलो 10 वर्षापूर्वी. म्हणजे कारण काय 20 कोटी 40 कोटी आणि ही गाडी ती गाडी 4 BHK 3 BHK असली ते खूप झालं ते स्वप्न करून. पण त्यापेक्षा आपण काहीतरी मोठं चांगलं आयुष्याला फंडामेंटल जे आहे त्या नॉलेजकडे पुन्हा वळावं. जे IITत आम्ही केलं होतं, माझ्या स्वतःकडे पर्सनल 4000 पुस्तकं आहेत, तर ते पुन्हा करावं आणि मराठीमध्ये ते आणावं आणि मराठीमध्ये एक वेगळं वातावरण तयार करावं, सिम्प्लिफाय करावं. पण सिम्प्लिस्टिक नव्हे, पण एक पॉप्युलराईज करावं, वेगवेगळे विषय लोकांना त्यातनं चैतन्य निर्माण करावं. ही माझं एक स्वप्न होतं, पूर्ण झालेलं नाही, ते थोडंफार तरी होतं आहे. आणि मला अशा पुन्हा जी पारितोषिकं मिळतात त्यांनी मला फार बळ मिळतं. मी जनरली अशा पारितोषिकाची किंवा कुठेही मी गेलो आणि काही मला
काही मिळाले तर मी सगळ्या वेगवेगळ्या संस्थांना देत असतो. गेल्या महिन्यापूर्वीच मला 1 लाख रुपये दिले. आत्ता मी एक सहज जाहीर करतो की हे जे मला मिळाले ते मी IPH आनंद नाडकर्णीचीच इन्स्टिट्यूट ऑफ सायकोलॉजिकल हेल्थ जी आहे त्याला मी जी आहे रक्कम 25,000 ती त्याला मी देऊ केलेले आणि त्याच्यामध्ये मी आणखीन 75,000 रुपये ॲड करून 1 लाख रुपये मी पुढच्या आठवड्यात आनंद नाडकर्णीला मी देणार आहे. आणि कारण आनंद नाडकर्णी अतिशय चांगली ती संस्था चालवते. त्याचा फोन आला होता, त्याला गरज आहे, पण अप्रतिम संस्था तो चालवतो आहे आणि मेंटली चॅलेंज मुलांच्याविषयी मला विशेष हे आहे. तर त्यामुळे मी तसं करणार आहे. मला अशा पुरस्काराने खूप प्रोत्साहन मिळतं. आपण सगळे इथे आलात, माझं सगळं ऐकून घेतलं, त्याबद्दल धन्यवाद. एक छोटीशी अनाऊन्समेंट करतो आहे की सरांच्या पुस्तकांचा 19 पुस्तकांचा सेट साताऱ्याच्या जवळ एक सायगाव नावाचं खेडेगाव आहे, तिथं लोही हायस्कूल म्हणून आहे, त्या शाळेला आपण ही पुरस्कार आपलं पुस्तकं भेट देतो आहे. ही सगळी अच्युत गोडबोले यांच्या स्वतः लिहिलेली 19 पुस्तकं आहेत. इथं किशोर शेंडे आहेत, त्यांना मी बोलवतो की ते त्या शाळेत शिकलेले आहेत, त्यांनी या पुस्तकांचा स्वीकार त्यांच्या हस्तक करावा पटकन. सायगावच्या शाळेचं ग्रंथालय नक्कीच संपन्न होणार आहे या सगळ्या पुस्तकांच्यामुळे. दोनच मिनटं मी बोलणार आहे. अच्युत गोडबोले सरांनी ह्या शाळेला जी पुस्तकं दिली आहेत, थोडीशी मॉडिफिकेशन करतो. माझं आजोळ आहे ते, म्हणजे मी पुण्यातलंच आहे, पुण्यातलं विद्यार्थी, पण माझा आजोळ आहे. आणि श्रीकांत माझ्याबरोबर तिकडे 1-2 वेळा आलेला आहे. तिथे जवळ आम्ही महाशिवरात्रीचा उत्सव करतो, त्यामुळे एकदा आला. ह्या शाळेचं खरं नाव लोहिया विद्यालय आणि ह्या हे पुस्तकं देणं हे त्यांनी कालच मला सांगितलं, मलाही माहीत नव्हतं. शाळेचं नाव लोहिया विद्यालय हे मला त्याच्याकडनं कळालं. खरं ती शाळा आप्पासाहेब आपटे नावाचे एक सामाजिक कार्यकर्ते त्यांनी संस्थापन केलं होतं. मी त्याला म्हणलं, अरे नाही आप्पासाहेबांची, पण अशी मोठी माणसं असतात की जे स्वतः शाळा स्थापन करतात पण नाव दुसऱ्याचं दिलं आहे. माझे आजोबा आणि ते मित्र होते छान. आणि आपल्याला आनेवाडीपासून एक उजव्या हाताला 3 किलोमीटरवर टोल नाक्यापासून ती शाळा आहे. पूर्वी त्या शाळेच्या ठिकाणी 100 वर्षापूर्वी गिरणी होती आणि ती गिरणी त्या परिसरामध्ये 10 किलोमीटर परिसरामध्ये सर्व लोक तिथं येऊन, म्हणजे 5-6 एका ठिकाणी त्या गिरण्यांच्या चक्क्या होत्या आणि मोठे इंजिन लावून वीज आल्यानंतर त्या गिरण्या बंद झाल्या आणि त्या जागेवर आप्पासाहेबांनी ती शाळा स्थापन केली. आज त्या शाळेमध्ये हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज आहे आणि जवळपासच्या परिसरातली मुलं शिकतात तिथे. आणि शाळेलाही मी जी पुस्तकं मिळाली आहेत ही शाळेकडे महाशिवरात्रीच्या दिवशी पोच करणार आहे. आणि हा पुरस्कार आणि ही पुस्तकं दिल्याबद्दल ट्रस्टचे आणि सर्वांचे धन्यवाद. यानंतर ज्यांच्या कंपनीने अनेक आंतरराष्ट्रीय मानांकनं मिळवलेली आहेत, अनुकरणीय उद्योजक पुरस्कार आपण ज्यांना दिलेला आहे, त्यांच्या कामाची माहिती आपण आधी व्हिडिओ माहितीपटामधून पाहूया. In India, about 100 miles from the bustling port of Mumbai is the city of Pune, an important cultural, educational and industrial hub. 10 miles north of Pune Airport is a thriving industrial community called Markal. At Markal, Enpro Industries, a young company, is making an enduring promise of quality, integrity, reliability and innovation. Starting from scratch in 1988, Enpro Industries today is a global leader in design and manufacture of mechanical fluid systems, serving oil and gas, power, petrochemical and fertilizer industries. Around the globe, Enpro has supplied thousands of critical mechanical fluid systems comprising lube oil systems,
chemical injection skids, liquid fuel handling skids, liquid filtration systems, seal gas units, fuel gas handling packages, seal flushing plans and seal oil systems, water wash systems, packaging of rotating machinery, coded pressure vessels, heat exchangers. Enpro enjoys a substantial global footprint as it exports over 50% of its production to customers in North America, Europe, South Korea and Japan. With the objective of providing the highest level of customer service, Enpro has local representatives in North America, Europe, South Korea and the Middle East. Enpro has a world-class manufacturing facility spread over more than 500,000 square feet of beautifully landscaped land. The integrated manufacturing facility of more than 120,000 square feet area is designed with lean principles for smooth material flow. The factory is divided into 4 bays, each of 25,000 square feet, with epoxy-lined flooring and self-supporting roof to ensure a clean working environment. The facility is equipped with 50-ton capacity cranes and trolleys, 8-meter wide doors, in-house blast cleaning and painting booth, in-house acid pickling plant, 70+ welding stations, radiography enclosure and well-organized storage for incoming material. The key strength of the company is its dedicated team comprising of 400+ workforce. A quick response marketing and application engineering team offers practical, reliable and economical solutions. The well-qualified engineering team of process engineers, detailed engineers, structural design analysts and electrical and instrumentation engineers is conversant with complex specifications of customers around the globe and is capable of handling a high degree of customization. The team follows all international engineering codes and standards like API, ASME, ANSI, etc. Enpro has an in-house capability for design of heat exchangers, filters and pressure vessels using software like HDRI for thermal design of heat exchangers and PV Elite for the structural design of pressure vessels. Autodesk Inventor is used for making 3D models of systems for better visualization and ensuring a defect-free design. A strong supply chain management team ensures on-time receipt of quality materials from all major international vendors. Experienced production engineers lead a large team of highly skilled radiographic quality argon welders, pipe fitters, painters, electricians and instrument technicians. The quality of all systems is assured at every stage by an uncompromising quality team trained in liquid penetrant testing, radiographic testing, magnetic particle testing and visual testing. The assembled system undergoes a rigorous functional test with the help of a modern computer-assisted test setup. The systems are packed with best-in-class practices like VCI preservation and vacuum packing to address the challenges of marine shipment. The execution of every order is monitored right from the order receipt to payment receipt by competent project managers who keep the customers constantly updated of the progress of their job. Enpro is committed to provide a prompt and no questions asked after-sales service in any part of the world. Enpro is an ASME code stamped facility with U2 certification. Enpro's integrated management system is certified to ISO 9001-2008 for quality, OSAS 18001 for health and safety, and ISO 14001 for environment management. Team Enpro
is constantly engaged in improving its products and services to the customer through continual improvement initiatives like 5S, Lean Kaizen and Six Sigma, which also ensures an efficient work culture. Work-life balance of employees is given due importance through activities like sports competitions, treks, and cultural events. Enpro also deeply cares about the environment it works in. It is a zero-discharge facility where water is carefully conserved through rainwater harvesting and 100% recycling of wastewater. Electricity consumption is kept at a minimum with the installation of efficient LED lighting, variable speed drives and capacitor banks. Enpro is a responsible corporate citizen with many community initiatives like blood donations, tree plantations, employee education, libraries and many more. Its social accountability system is compliant to SA 8000. Enpro relentlessly continues to pursue its mission to become the best skid manufacturer in the eyes of all its stakeholders. That is the enduring promise from Team Enpro. अनुकरणीय उद्योजक हा पुरस्कार आपण किती यथायोग्य अशा व्यक्तींना दिलेला आहे आपल्याला नक्कीच जाणून घेतलं असेल आपण. मी बोलणार कोण माहीत नाही, दाम्पत्य बोलणार की ओके. मी इथे विनंती करते अलकाताईंना. नमस्कार. आजचे प्रमुख पाहुणे श्री आनंद दीक्षित, श्रीयुत अच्युत गोडबोले, श्री विनोदजी बोधनकर आणि अण्णा तळवलकर मेमोरियल ट्रस्टचे सर्व ट्रस्टीज व उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, सर्वप्रथम आम्ही अण्णा तळवलकर या पूज्य गुरुजनांना मनापासून वंदन करतो आणि अण्णा तळवलकर मेमोरियल ट्रस्टच्या सर्व ट्रस्टीजचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला या पुरस्काराकरता आमची निवड केली. खरं तर आमच्यासारख्या प्रथम पिढीतील उद्योजकांना असा पुरस्कार देऊन आम्हाला प्रोत्साहित करणं हा खरोखर वाखाणण्यासारखा उपक्रम आहे. आणि जे गुरुवर्य दिवंगत झाल्यानंतर 40 वर्षानंतरही त्यांच्या शिष्यांना या कार्यात प्रेरित करतात, असे गुरु आम्हाला पण गुरु म्हणून लाभले असते तर निश्चितच आम्ही स्वतःला भाग्यवान समजलो असतो. इथे एनप्रोची या 20 वर्षात कशी वाटचाल झाली याबद्दल थोडक्यात माहिती देणं आम्हाला संयुक्तिक वाटतं. म्हणून मी अलकाला विनंती करतो की थोडक्यात तिने आमच्या या 25 वर्षाच्या प्रवासाबद्दल उपस्थितांना माहिती द्यावी. गुड इव्हनिंग. सर्वप्रथम माझ्यातर्फे अण्णा तळवलकर मेमोरियल ट्रस्टच्या सर्व ट्रस्टींचे मी मनपूर्वक आभार मानते आणि एनप्रोच्या वाटचालीबद्दल थोडीफार माहिती तुम्हाला देऊ इच्छिते. 1988 साली आम्ही एनप्रोची स्थापना केली. अतिशय छोट्या स्केलवर सुरुवात झाली होती. तुम्ही आत्ता फिल्ममध्ये आम्ही बनवतो त्या सिस्टीम्सचे बरेच फोटोग्राफ्स बघितले असतील. तशाच पण अतिशय छोट्या आणि सोप्या सिस्टीम्सनी सुरुवात केली. या सिस्टीम्स बॉयलर इंडस्ट्रीमध्ये वापरल्या जायच्या. मग हळूहळू त्यांचा आकार आणि त्याची क्लिष्टता वाढत गेली आणि आज आम्ही पॉवर प्लांट, पेट्रोकेमिकल आणि फर्टिलायझर इंडस्ट्रीमध्ये लागणाऱ्या वेगवेगळ्या मेकॅनिकल फ्लुइड सिस्टीम्स बनवतो. या सिस्टीम्स या अतिशय क्रिटिकल ॲप्लिकेशनसाठी वापरल्या जातात. म्हणजे बहुतेक सिस्टीम्स या 365 दिवस 24 तास काहीही बिघाड न होता सतत चालणं आवश्यक असतं आणि त्यासाठी त्याची क्वालिटी ही अतिशय उत्कृष्ट असणं हे गरजेचं असतं. आम्ही बिझनेस जेव्हा एक्सपांड केला तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये एनप्रो ब्रँडला मान्यता मिळवणे हा एक सर्वात मोठा चॅलेंज होता आणि सुरुवातीपासूनच
एनप्रोला एक जगातली सर्वोत्कृष्ट कंपनींपैकी एक कंपनी बनवणं असं आमचं ध्येय होतं. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लवकरात लवकर शिरकाव करणं हे महत्त्वाचं होतं. त्यामध्ये आमच्या बऱ्याच इंटरनॅशनल कस्टमर्सच्या स्पेसिफिकेशनमध्ये ह्या सिस्टीमसाठी नो चायना नो इंडिया असा क्लॉज असायचा. त्यामुळे कस्टमर्सकडे जाऊन त्यांच्याशी टेक्निकल डिस्कशन्स प्रेझेंटेशन करून त्यांना आमची क्वालिटी आणि रिलायबिलिटीची खात्री करून देणे ही एक फार महत्त्वाची पायरी आम्हाला ओलांडायला लागली. आणि आज आम्हाला सांगायला अतिशय आनंद होतो आहे की जगातील सर्व प्रगत देशामध्ये म्हणजे अमेरिका, युरोप, जपानमध्ये आमचे कस्टमर्स आहेत. आणि या कस्टमर यादीमध्ये GE, हिताची, मित्सुबिशी, ड्रेसर अँड, रिलायन्स असे खूप मोठ्या कंपनींची नावं समाविष्ट आहेत. या सर्व कंपन्यांनी एनप्रो ब्रँडला मान्यता दिलेली आहे आणि आम्ही जे उत्पादन करतो त्यातील 60% उत्पादने निर्यात करतो. आणि आत्ता जी आपण फॅक्टरी पाहिली ती 3 वर्षापूर्वी आम्ही बांधली आहे आणि आमच्या क्षेत्रामध्ये आमच्या प्रॉडक्ट्ससाठी जगामधली सर्वात मोठी आणि आधुनिक फॅक्टरी आहे. आता यापुढे श्रीकृष्ण आपलं मनोगत व्यक्त करतील. धन्यवाद. अलकानी सांगितल्याप्रमाणे गेल्या 25 वर्षाचा प्रवास निश्चितच सोपा नव्हता. सर्व उद्योगांना ज्या असंख्य अडचणी येतात त्याच अडचणींना आम्हाला पण सामोरं जावं लागलं. पण इथे एका गोष्टीचा विशेष मला उल्लेख करावा असं वाटतो, तो म्हणजे आम्हा नवरा बायकोच्या पार्टनरशिपचा. सर्वसामान्यतः नवरा बायकोची पार्टनरशिप ती सुद्धा उद्योगात लोकांना ही कल्पनाच पसंत नसते. पण आमच्या अनुभवात तरी ही जी पतीपत्नीची भागीदारी आहे इतकी उत्कृष्ट दुसरी कुठली भागीदारी असूच शकत नाही असं आम्ही म्हणतो. एनप्रो कंपनीत एका प्रकारचं कौटुंबिक जिव्हाळ्याचं वातावरण आहे, त्याचं पण एक कारण ही भागीदारी असू शकेल असं मला वाटतं. असो, या संपूर्ण प्रवासात काही नीतिमूल्य आम्ही जीवापाड जपली. सर्वप्रथम सर्व कायदेशीर बाबींचं अतिशय काटेकोरपणे पालन केलं. फक्त आम्हीच एनप्रो कंपनीत पालन केलं असं नाही, आमचे सर्व जे सबसप्लायर्स आहेत त्यांना पण ह्या गोष्टींचं पालन करण्यास भाग पडलं. त्यानंतर एनप्रोमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं त्याची जी संवेदनशीलता आहे किंवा इंडिव्हिज्युअल्स डिग्निटी याचा संपूर्णपणे आदर केला. सर्व व्यवहारात संपूर्णपणे पारदर्शकता व सचोटी ठेवली. फुल एथिकल प्रॅक्टिसेस इन ऑल ट्रान्झॅक्शन्स. त्यानंतर पर्यावरणाचं आणि सुरक्षिततेचं विशेष भान सतत ठेवलं. दरवर्षी आर्थिक प्रगतीबरोबरच कित्येक प्रकारचे सामाजिक उपक्रम पण कंपनीच्या माध्यमातून राबवले. CSRचा कायदा इतक्यातच आलेला आहे, पण आम्ही सामाजिक कार्य कंपनीच्या माध्यमातून गेली कित्येक वर्ष करत आहोत. एनप्रोमध्ये हायर अँड फायर पॉलिसीच्या ऐवजी कल्टिवेट, नर्चर आणि रिटेन ही पॉलिसी आम्ही प्रामुख्याने राबवली. त्यामुळेच आमच्या की पोझिशनमधले जितके काही लोक आहेत ते गेली 20-25 वर्ष सातत्याने एनप्रोमध्ये अतिशय निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि एनप्रो स्वतःचीच कंपनी आहे असं समजून काम करत आहेत. खरं म्हटल्यास आजचा जो 25 वर्षांचा आमचा प्रवास आहे त्याचा फार मोठा वाटा ह्या मंडळींच्या कामामुळे व त्यांच्या प्रयत्नांमुळे आहे. अर्थातच आजचा जो पुरस्कार आम्हाला मिळाला आहे तो खऱ्या अर्थानं एनप्रो परिवारातल्या सर्व सदस्यांना मिळाला आहे असं आम्ही समजतो. गेली 25 वर्षात एनप्रोची आर्थिक प्रगती तर निश्चितच झाली आहे, पण
त्याहीपेक्षा जास्त एनप्रो कंपनीने जो एक उत्तम कंपनी म्हणून जो लौकिक कमावला आहे त्याबद्दल आम्हाला जास्त समाधान आहे. आणि इथेच मी परत अण्णा तळवलकर मेमोरियल ट्रस्टच्या ट्रस्टीजचे परत एकदा आभार मानतो आम्हाला हा पुरस्कार दिल्याबद्दल व आम्हाला प्रोत्साहित केल्याबद्दल. धन्यवाद. हा पण एक आम्हा सर्वांसाठी वेगळा अनुभव होता. अनुकरणीय उद्योजक पुरस्कार जेव्हा दाम्पत्याला दिला जातो तेव्हा या पद्धतीचं मनोगत आज खूप वेगळ्या पद्धतीने इथे सादर केलं गेलं. म्हणजे मगाशी श्रीकांत जसं म्हणाला की खरं किती गुण जुळले असतील, तर आता आपण त्या 36,000वरती टिकमार्क करून टाकूया, कारण त्या पद्धतीने त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आहे. यानंतर अवनी मित्र पुरस्कार आपण विनोद बोधनकर सरांना दिला आहे. त्यांच्या कार्याची एका योग शिक्षकाची माहिती आणि आता सागर मित्रच्या संस्थेच्या त्या माहितीचा तो आपण आस्वाद घेऊया. नमस्कार. ही चित्रफीत सागर मित्र अभियानाचे सहसंस्थापक व सहसंचालक श्री विनोद बोधनकर यांचा परिचय व त्यांच्या कार्याचा परिचय करून देण्यासाठी आहे. मुळात योग शिक्षक असलेले श्री विनोद बोधनकर हे इंद्रायणी काठी तुळापूर गावी विश्वसंस्कृती आश्रमाच्या माध्यमातून त्यांचे पर्यावरण व संस्कृती रक्षणाचे कार्य चालवतात. ते योग शिक्षक आणि रेकी ग्रँडमास्टर आहेत व तिसरे स्वराज्य ह्या संकल्पाचे जनक. तिसरे स्वराज्य म्हणजे पृथ्वीवरील पर्यावरणाची माणूस निर्मित प्रदूषणापासून सुटका असे ते मांडत असतात व यासाठीच सागर मित्र ही लोकचळवळ ते चालवित आहेत. श्री विनोद बोधनकर हे लेखक, कवी, प्रकाशक आणि डॉक्युमेंटरी फिल्ममेकर असून सामाजिक, आध्यात्मिक, पर्यावरण व शिक्षण क्षेत्रात त्यांचे कार्य आहे. त्यांनी 1977 मध्ये स्थापन केलेल्या विश्वसंस्कृती आश्रमाचे कार्य आधीपासून जलक्षेत्राशी निगडित आहे. इंद्रायणी काठीचे हे आश्रम विचारमंथनाचे एक केंद्र आहे. The Vishwasanskriti Ashram on the banks of the Indrayani River is a collaborative think tank. डॉक्टर विश्वास येवले यांची जलदिंडी आणि डॉक्टर राजेंद्र सिंग यांची जलबिरादरी या लोकचळवळींपासून त्यांना प्रेरणा मिळाली. मार्ग नाही तर जलदिंडीकरांचा, तुमचा, आमचा, सगळ्यांचा कर्मप्रवास. कारण हा मार्ग तुम्ही पाहिलात की तुम्हालाही आणखी कुठल्या तरी नदीवरून प्रवास करावासा वाटेल असा आम्हाला विश्वास आहे. तसेच कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे यांची जलमैत्री यात्रा आणि अनिल गायकवाड व टीम यांच्या वसुंधरा स्वच्छता अभियानातून त्यांना कार्य व संघटन कुशलता प्राप्त झाली. हा सर्व अनुभव त्यांनी आपल्या समविचारी मित्रांसमवेत सागर मित्र अभियान रचण्यात अर्पण केला. शाळेतील मुलामुलींना विश्वमानव बनविण्यासाठी. पृथ्वीव्यापक प्लास्टिक कचरा निर्मूलन हे ध्येय मुलांपर्यंत पोचविण्याचे कार्य ते मागील 5 वर्षे करीत आहेत. आपण फेकलेला प्लास्टिक कचरा जमिनीवरून नाल्यात जातो, नाल्यातून नदीत जातो व नंतर सागराला सुद्धा प्रदूषित करतो असे ते मुलामुलींना शिकवतात. पुढे हाच कचरा अगणित मासे व पक्षी यांची हत्या कशी करतो हेही ते मुलांच्या हृदयापर्यंत पोहोचवतात.
नव्या युगाचे तंत्र घेऊनी जनजागृतीची युक्ती जिथे नवशतकाची वार्ता घेऊनी सहजागृतीची भक्ती तिथे सहकार्याची शक्ती जिथे सहयोगातून मुक्ती तिथे असे हे 96,000 लहान लहान सागर मित्र पाण्याला प्लास्टिक कचऱ्यापासून वाचवण्याचे कार्य करतात. या प्रोजेक्टबद्दल असं वाटतं की आपण जे जगभरामध्ये प्लास्टिक फेकत आहोत त्याला थांबवणे आणि जे मासे जे आहेत त्यांना वाचवणे त्याच्यामधलं मला तरी हेच वाटतं, हा पॉईंट आहे. सागर मित्र हे कार्य आता अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरापर्यंत आणि मोरोक्को देशातील बेनी मेल्लाळ या शहरापर्यंत पोचले आहे. मी पक्ष्यांना आणि माशांना वाचवणार. फाईव्ह गायर्स इन्स्टिट्यूट या आंतरराष्ट्रीय पर्यावरण व समुद्र रक्षण संस्थेने सागर मित्र मुलामुलींना ओशन हिरो अशी पदवी दिली आहे. या कार्याला कमिन्स इंडिया या कंपनीचा CSR आधार आहे. यातून केवळ प्लास्टिक रिसायकल होते असे नाही, तर त्यामुळे मासे व पक्षीही वाचत आहेत आणि वैयक्तिक व सामूहिक जबाबदारीचे संस्कार घेतलेली मुले विश्वमानवतेची मॅच्युरिटी दाखवत आहेत. All the students every week we have instructed them to bring plastic from their homes so that all of even their people at their homes know that we are supposed to collect plastic and bring it to school. So every month Sagar Mitra comes and collects the plastic from us. And what we have done to try to make it better is students used to not participate as much, so we started saturation team performance audits in school, which meant that we audit how many students are constantly bringing them, and through the students, that is us, we go to them and convince them that hey, maybe you should bring it next time, you didn't bring it today, but maybe you should bring it next week. So as the students are getting these constant inputs and encouragement from their peers, more and more students have started to change. More and more students have started to bring plastic, collect plastic, and we just recorded how much we can make them change, how quickly we can make people change. Like some are fast to change, some are slow to change. How quickly we can make 100% students participate. Considering that at some point we will need 100% population of the city and 100% population of the world to change. 13 फेब्रुवारी रोजी घोषित झालेल्या प्लास्टिक कचरामुक्त भारत आणि त्या अंतर्गत प्लास्टिक कचरामुक्त पुणे शहर या कार्यक्रमांमध्ये सागर मित्र अभियानाला शासकीय मान्यता प्राप्त झालेली आहे.